नमस्कार मित्रांनो, आपला रोहित शर्मा आता वन डेचा कॅप्टन नाहीये. आता 2027च्या वर्ल्ड कपमध्ये आपल्याला शुभमन गिल कॅप्टनशिप करताना दिसेल. काही जणांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय भारतीय क्रिकेटचं फ्युचर लक्षात घेऊन घेण्यात आलाय. तर काही लोकांना वाटतंय की हे निव्वळ राजकारण आहे रोहित शर्माच्या विरोधात. एक फॅन म्हणून आम्हाला नक्की वाईट वाटतंय, कारण आम्ही रोहित शर्माची जर्नी बघितली, त्याच्या भावनांशी आम्ही जोडले गेलो. 2023च्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा आपण फायनल हरलो तेव्हा त्याच्या डोळ्यात दिसणारे अश्रू अजूनही आम्ही विसरू शकलो नाहीये. आणि त्यानंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 वर्ल्ड कप जरी त्याने जिंकून दिला असला तरी त्याच्या मनातली ती सल भरून निघालेली नाहीये. आणि हे त्याने त्याच्या इंटरव्ह्यूज मधून वारंवार सांगितले की त्याला 2027चा वर्ल्ड कप जिंकायचा आहे, 2023 मध्ये झालेली चूक भरून काढण्यासाठी. पण तरीही आपल्या निवड समितीने, आपल्या सिलेक्टर्सने त्याला ही संधी नाही द्यायचं ठरवलं. आणि आता नवीन कॅप्टन 2027च्या वर्ल्ड कपमध्ये आपल्याला दिसणार. पण या सगळ्यामध्ये रोहित शर्मा ॲज अ प्लेअर सध्या तरी खेळणार असं वाटतं. पण मला असं वाटतं की प्रॅक्टिकल विचार केला तर रोहित शर्माच्या जर धावा झाल्या नाहीत, हा वरचा परफॉर्मन्स झाला नाही, तर रोहित शर्मा ॲज अ प्लेअर सुद्धा आपल्याला खेळताना दिसणार नाही. हे लपलेलं सत्य आहे या गोष्टी मागचं. आता मला असं वाटतं की याला पॉलिटिकल अँगलने बघणं, भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने बघणं हे त्याने ठरवावं. पण मला असं वाटतं की अजूनही रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांमध्ये क्रिकेट शिल्लक होतं आहे. आणि रोहित शर्माने त्याचा फिटनेस इम्प्रूव्ह करून हे दाखवलं होतं की त्याला अजून खेळायचं आहे, त्याला 27वा वर्ल्ड कप जिंकायचा आहे भारतीयांसाठी. पण ठीक आहे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी रोहित शर्माला इतकंच म्हणेन की तू आजवर इंडियन टीमच्या कॅप्टन म्हणून जे काही दिलेस, जे काही सुखाचे क्षण आम्हाला दिलेस, त्यासाठी आम्ही तुझे आजन्म ऋणी राहू. आणि तू 2027च्या वर्ल्ड कपमध्ये ॲज अ प्लेअर तरी खेळावा अशी आम्हा सर्व क्रिकेट चाहत्यांची, तुझ्या चाहत्यांची इच्छा आहे. ते होईल की नाही अजून आम्हाला माहीत नाही, वेळच दाखवून देईल ते होईल की नाही. पण तरी कुठेतरी वाईट वाटतंय, तुझ्यासोबत आम्हा सगळ्यांचं स्वप्न सुद्धा आज भंगलंय. तुला 2027 मध्ये वर्ल्ड कपची ती ट्रॉफी उचलताना बघायचं होतं, पण दुर्दैवाने ते आता होऊ शकणार नाहीये. पण ॲज अ टीम म्हणून जर तू त्या 11मध्ये असशील तर आम्हाला नक्की बरं वाटेल. त्यासाठी तू मेहनत कर. आम्हा सगळ्यांचे शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेतच, पण गॉड नोज तेव्हा काय होईल. तुम्हा सगळ्यांना काय वाटतं, रोहित शर्माचं कॅप्टनशिप पद काढून घेणं हा फ्युचरचा विचार आहे की निव्वळ राजकारण? नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.